सर्वज्ञ, तुला मंदिरात जायचंय? हां. कुठल्या मंदिरात जायचंय? गणपती बाप्पाचं खूप लांब. खूप लांब? चल मग जायचं. Did you wait too long? Tell him that you love him, but he's already gone, darling. Did you make two wrongs? Know that daddy never made a right before, darling. You were never made to be the judge, darling. आज आम्ही अलिबागमध्ये घरी आलो आहोत आणि संकष्टीच्या निमित्ताने सर्वज्ञाला गणपती मंदिरात घेऊन जायचं म्हणून इथे आलो आहोत. हे आहे कामतळीमधलं वरदनाग गणपती मंदिर. बाहेरून बघून वाटत नाही हे मंदिर जुनं आहे, पण हे जवळजवळ 150 वर्ष जुनं आहे. देतो चला. हे मंदिर सुमारे 130 वर्षांपूर्वी वैशाख चतुर्थीच्या निमित्ताने सौ लक्ष्मीबाई कामत यांनी त्यांचे भाची गोदावरी वागळे यांच्या मालकीच्या जमिनीवर बांधल्याचे सांगितले जाते. हो हो हो. मंदिराची इमारत आकाराने लहान असून ती प्रामुख्याने स्थानिक सागवान लाकडापासून बनवलेली आहे. मंदिराच्या आतील भिंती रंगीबेरंगी काचेच्या हंड्या आणि दिव्यांनी सजवलेल्या आहेत. गळतीची समस्या टाळण्यासाठी मंदिराच्या भिंती छतापर्यंत पूर्णपणे टाईल्सने आच्छादलेल्या आहेत. या अशा प्रकारच्या हंड्या पूर्वी आंग्रेवाड्यात पाहायला मिळायच्या. It's feeling like a cold dark wind and the sun still behind the trees. Yeah. She asked me if I had another minute and I पूर्वी या मंदिरासमोर कामत फॅमिलीचा एक मोठा वाडा होता, जो त्यांनी त्यानंतर शाळेला देऊन टाकला होता. तिथे शाळा भरायची. मी लहान होतो त्यावेळेला ज्युनियर आणि सिनियर KGत असताना माझेसुद्धा काही क्लासेस तिथे झाले होते. आता तिथे पूर्णपणे कॉन्क्रीटच्या बिल्डिंग्स उभ्या आहेत आणि त्या सगळ्या कॉन्क्रीटच्या बिल्डिंग्सच्या मध्ये हे एक जुनं मंदिर आहे. मंदिराच्या मध्यभागी या मंदिराचा गाभारा आहे आणि तो पूर्णपणे काचेने कव्हर केलेला आहे. गाभाऱ्यामध्ये शुभ्र संगमरवरी दगडाने बनवलेली गणपतीची सुंदर मूर्ती आहे. आजही कामत फॅमिलीतील आजी येथे पूजा अर्चा करतात आणि मंदिराची देखभाल करतात. झालं का? बघितलंस? छान होतं मंदिर. या मंदिराच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट उभारलेला आहे आणि या ट्रस्टमध्ये फक्त कामत फॅमिलीतली लोकच आहेत. तेच हा ट्रस्ट सांभाळतात. आता आम्ही आलो आहोत श्री सिद्धिविनायक मंदिर ब्राह्मणाळी येथे. हे सुद्धा अलिबागमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे. या मंदिराची सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे या मंदिराच्या समोरच एक खूप मोठी मोकळी जागा आहे. मी ज्यावेळेला लहान असताना शाळेत जायचो त्यावेळेला इथे बरीच लहान मुलं खेळताना दिसायची. या मंदिरात उजव्या सोंड्याची गणपतीची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती आणि कुलाबा किल्ल्यातल्या मंदिरातील गणपतीची मूर्ती या दोन्हीमध्ये खूप साधर्म्य आहे. या दोन्ही मंदिरांचा इतिहास पण खूप इंटरेस्टिंग आहे. देतो. बाप्पाला कुलाबा किल्ल्यातल्या गणपती मंदिराची निर्मिती 1759 मध्ये राघोजी आंग्रे यांनी केली होती. त्यावेळी समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीमुळे कुलाबा किल्ल्यात मंदिरात जाणे सगळ्यांनाच नेहमीच शक्य होत नव्हतं. त्यामुळे अलिबागमधील नागरिकांसाठी आणि राजदरबारातील व्यक्तींना नियमित पूजा अर्चा करता यावी यासाठी राघोजी आंग्रे यांनी शहरात नवीन मंदिराची स्थापना केली, ते हे मंदिर. हे मंदिर 18व्या शतकातील पारंपरिक मराठा पेशवेकालीन स्थापत्यशैलीत बांधण्यात आले आहे. बाप्पा करे तिथे ठेव.
आंग्रे काळापासून या मंदिरातील पूजा आणि दैनंदिन विधींची जबाबदारी स्थानिक जोशी घराण्याकडे सोपवण्यात आली होती. पुढे ब्रिटिश काळात 1927 मध्ये ब्रिटिश कलेक्टर कार्यालयातून जोशी घराण्याला अधिकृत सनद देऊन या मंदिराचे वंशपरंपरागत हक्क आणि व्यवस्थापन बहाल करण्यात आले. तिकडे रन कर, जा तिकडे जा रन. जायचं घरी जायचं. सर्वज्ञांनी पहिल्यांदाच इथे पत्रपेटी पाहिली. त्याला समजावून सांगताना खूप प्रॉब्लेम झाला की हे नक्की काम कशी करते. जायचं का? चला जायचं. घरी जाताना ST स्टँड समोर फफेंच्या दुकानातून आम्ही पेढे घेतले. हे पेढे मला खूप आवडतात आणि आता सर्वज्ञला सुद्धा. काय घेतलंस रे? काय घेतलं? पेढा आणि बस. देवाजवळ ठेवायचं. दाखव. हे पकड, हे पकड. ग्लास पकड. थांब एक मिनिट थांब. हा असं ठेवायचं आणि इकडे असं पाणी सोडायचं पप्पाच्या इथे. आई दाखव तुला. हे असं पाणी घ्यायचं हातात. हे बघ, बाप्पा सांगायचं बाप्पा तुला नैवेद्य दिलाय खा असं बोलायचं. मग घे हातात पाणी घे. कर थोडं असं असं दे. नमस्कार करायचा आणि हां बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असतो. आपण जेवतो ना, बाप्पाला पण जेवायला द्यायचं असतं. जय जय कर. जय जय कर. आता नमस्कार करायचा. जय जय रघुवीर समर्थ. हे नको. सर्वज्ञाला कधीपासून ही गाडी चालवायची होती, तर आम्ही संध्याकाळी बीचवरती आलो आणि ही गाडी चालवली. मजा आली काय गाडी चालवायला? काय रे? We keep on moving along, we keep on rolling. No, we ain't slowing it down. We keep on moving. We keep on moving along, we keep on rolling. Yeah. No, we ain't slowing it down. Let's go. We ain't slowing down, baby. Come and show me how. Gotta do it right now. You know you gotta hold me down. Can I let the moment pass? Good things they never last. Pull up in a whip.